नमस्कार. आरपारच्या लाईफ इज ब्युटिफुल या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला लक्षात आलंच असेल ही बॅकग्राऊंड बघून की आज मी तमाशाच्या फडात आली आहे. आजपर्यंत लोककला हा तमाशा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर आलेला आहे आणि काही अर्थी नेगेटिव्हच अंगाने समोर आला आहे. पण आज मी तमाशाची मागची बाजू अनुभवली आहे आणि हा इंट्रो आम्ही दिवसाच्या सगळ्यात शेवटी करतोय कारण मला आधी हा अनुभव घ्यायचा होता. खूप गोष्टी आहेत की ज्या आम्हाला नव्याने समजल्या, आम्हाला त्याबद्दल आधी काही माहितीही नव्हती. त्यानंतर त्यांचे संघर्ष काय आहेत, त्यांचं अर्थतंत्र कसं चालतं, ते काय काय करतात, दिवसभर त्यांचा अख्खा दिनक्रम कसा असतो, ज्या दिवशी किंवा ज्या रात्री त्यांचा तमाशा ॲक्च्युअली होणार असतो, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही अनुभवल्या आहेत आणि हा अनुभव आम्हाला तुम्हाला द्यायला आता खूप आनंद होतोय. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. हे स्टेज राम आप तिथं फिक्स आता काही टेन्शन नाही. हा जावा हाँ लो जाओ उधर. रामो ठेरो थकायला नाही होत? नाही सर्विस आहे माझी, काय नाही. आता 74 वय आहे. वाटत नाही अजिबात. संध्याकाळ स्टेजला पा. हाल झाले आमचे पहिले. शाळेला आम्हाला सांभाळायला कोण नव्हतं, आई तमाशाला जायची, त्याच्यामुळं शाळा अधुरी झाली. बरोबर, अधुरी शाळा झाली. नाही तर मस्त वाटत होतं आम्ही डॉक्टर व्हावा, वकील व्हावा, अमकं व्हावा, तमकं व्हावा. परंतु आमचं खानदानी जी 5 पिढ्याचं आहे ना, ह्या कलेला व्हायला की आम्ही आबा हाय. डॉक्टरमध्ये देखील लोकसेवा आहेत, वकिलामध्ये देखील तसंच आहे. मोठे पोलीस SRP वगैरे म्हणजे लोकसेवा आहे. परंतु ही लोकसेवा फार वेगळी. ही लोककलावंताची लोकसेवा इतकी फार वेगळी की आयुष्यभर देखील ती संपणार नाही. कोण कोण आहे ते पोस्टरवर? मी आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे. अच्छा, दोन्ही सून आहेत त्या. बर. अच्छा, हात केलाय ना त्याची आहे आणि ती माईक घेतलाय ती नितीनची. हा वर म्हणजे फेटेवाले ते माझे मिस्टर आहे, ते वारले आहेत. अच्छा, मी चष्मेवाली आहे आणि तरुणपणाचा आहे. हा कसला भारी फोटो आहे.
आत्ता मागे एक व्हिडिओ आला होता बघा, कुठल्या तरी कीर्तनकारांनी काढलो, तमाशामुळे आम्हाला देव समजले. बघा हाय माझ्याकडे व्हिडिओ आहे, कुठल्या तरी कीर्तनकार तमाशामुळे. तमाशा असा होता की समाज प्रबोधन करण्यासाठी होता. आमच्या ते आर पाटलांनी पंढरपूरमध्ये बसून कार्यक्रम बघितला, कुणाला माहीत नाही, गपचूप आले होते. त्यावेळेला ते गृहमंत्री होते. तमाशावर प्रेम असणारे आर पाटील तुम्हाला सांगतो. परत हे कोण काय तुला पुरस्कार दिलेला विलासराव देशमुख. विलास. तमाशा भरपूर प्रेम असणार आहे. म्हणजे तमाशा कलेवर विठाबाई काय काय लोक आताची आहेत ना, म्हणजे आम्ही नाव घेत नाही, परंतु काय काय लोक तमाशा कलावंताला तुच्छ मानतात. लावण्याला प्राधान्य देतात, कला केंद्राला प्राधान्य देतात, ऑर्केस्ट्राला प्राधान्य देतात, पण लोकनाट्याला एवढं प्राधान्य मिळत नाही. अमेरिकेतून सगळे जाऊन आले, लावण्या जाऊन आल्या, तुम्हाला सांगते कलापथक जाऊन आलं, कला केंद्र जाऊन आलं, परंतु हे लोकनाट्याला आम्हाला अमेरिकेपर्यंत जाऊन नाही दिलं. आजकाल मॉडेल पाहिजे फक्त त्यांना, आमच्यासारखे कलाकार नाहीत. चोरले तमाशातच. युद्ध झाले होते. ते किती साली युद्ध? 1962ला चीन आणि भारताचं युद्ध चालू. हां, त्याच्यामुळं त्यांना एक मिलिटरी लोकांना एक शांतता मनोरंजन म्हणून आमचा 14 दिवस तमाशा होता. 14 दिवस आणि माणसं फक्त 12 का 13च, 4-5 लेडीज, 4-5 कलाकार. मग का जिथं ते छावण्या असत, छावण्या. आता हे कसं आहे, पिंपरी चिंचवड वेगळं, काय ते स्वारगेट वेगळं, कॅम्प असायचे वेगवेगळ्या ठिकाणी. असे प्रत्येक ठिकाणी कॅम्प. मग जो मराठी कॅम्प असेल तिथं मराठी तमाशा, आणि जिथं हिंदी असेल तिथं हिंदी. आम्ही मुंबईची केळेवाली वगैरे केलं, हिंदी वगनाट्य हिंदी केले, गणगवण हिंदी केली. आणि जिथं मराठी असेल तिथं चंद्रमोहन म्हणून वगनाट्य होतं, ते केलेलं. त्या टायमाला माझ्या आईबरोबर, माझ्या आईचं नाव होतं ना, विठाभाऊ मग नारायणगावकर, ही माझी आई. शर्माजी कॅप्टन होते, आणि त्यांचा फार कलेवर जीव होता. त्यांनी 14 दिवस आम्हाला इतकं सांभाळलं, म्हणजे प्रत्येक त्यांचे ते सूत्रधार होते, म्हणजे त्यांना न्यायला आणायला आम्हाला सोडायला. त्याने एकच गाणं माझ्या आईचं आवडलं. कधी आई म्हणायची, कधी मी म्हणायचे, लग जा गले, लग जा गले हे फिर हसी ये रात हो न हो, शायद इसी जन्म में मुलाकात हो न हो. हे गाणं त्यांना आवडलं. त्यांनी त्या टायमाला इतकं बक्षीस असं दिलं होतं आम्हाला कॅप्टनने ह्या गाण्याला. म्हणजे परत आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. त्या तिथं लय म्हणजे लय सांभाळलं आम्हाला. रेल्वेमध्ये प्रवास, तेव्हा वाद्य काय, एक ढोलकी, एक हलगी, बरं का, आणि पेटी. रेल्वेमध्ये थंडी कोट द्यायची आम्हाला खायला. बर्फात होतो आम्ही, बर्फात. लडाख बॉर्डर. काय आलं, बालगंधर्वला आमचा कार्यक्रम होता. पूर्वी कसं होतं, आमचे शो बालगंधर्वला व्हायचे. नाटका शो झाले की आमचे झाले की ऑर्केस्ट्रा. त्यावेळेला ऑर्केस्ट्रा भरपूर असायचे. झपाटाई मोठे मोठे 7 कलरचे पुण्यातले ऑर्केस्ट्रा होते. मग आमचा शो असायचा कार्यक्रम, म्हणजे तमाशाचे शो व्हायचे. मग बालगंधर्वला नाटक होतं जुनं आहे बरं ते. मग तिथं त्यावेळेला त्यांची लक्झरी लागली होती. त्यांची एकच लक्झरी, आमच्या 4-5 ट्रक गाड्या. तर आमचे कलावंत उतरले, लक्झरी त्यांना आवडली. त्यावेळेला वेगळं लक्झरी म्हणजे काय चीज. आम्हाला कडले अशा गाड्या, त्यात फळ्यातनं झोपणारे असं. मग त्या लक्झरीमध्ये त्यांचं नाटक संपलं, आमचा तमाशा होत होता ना आमचं. मग त्यामुळे आमच्या बी गाड्या तिथं लागल्या, शेजारीच गाडी लागली. तर आतमध्ये गाडीमध्ये बसले होते, काय XYZ ड्रिंक घेत होते, काय माहीत नाही मला. मग आमचे कलाकार 4 गेले बघायला, लक्झरी कशी आहे बघायला. त्यांनी खाली उतरलं, जोरात बोलले, तामासगीर साली खाली उतरलं. मग आमच्या वडिलांना वाईट वाटलं, आम्ही बी कलावंत, छोटे मोठे कलावंत आहे. मग 10-15 दिवस असताना परत आमचा नाशिकला शो होता. मग त्यांचं नाटक नंतर होतं ना, आमचा तमाशा पाहिला होता. मग आमच्या वडिलांनी 15 दिवसामध्ये गाडी लक्झरी घेतली त्यावेळेला. म्हणजे तमाशाला नावं ठेवतात म्हणून. मग त्यांच्या शेजारीच लक्झरी लावली. हे बघा आमचं काय. मग त्यांच्या मॅनेजरला बोलवलं, कलावंत कुठलाही असू दे, लहान असू दे मोठा असू दे, आपण तुच्छ समजायचं नाही. बरं ही कला आहे की नाही, हे तुम्हाला काय, ही कला आहे की नाही,
महार मांग म्हणजे बहुजनाची कला काय ब्राह्मणाची कला नाही. तुम्ही आमचीच चोरलेली कला आहे. तुम्ही भाषेच तत्वावर शाळेच्या शिक्षणाच्या तत्वावर पुढे गेलेले. तुम्ही बघा पूर्वीपासून महार मांगाशिवाय कला नाही. महार मांग बहुजन मुसलमान आणि आले ते सण पण हे ते लोक आहेत ना स्टँडर्ड लोक हे सण पण करणार ना स्टँडर्ड कला. असं काय मला कसं बघा म्हटलं राधा पाटील असू द्या गौतम पाटील असू दे हे सण करतील का असं. आता बघा उतरले कलाकार जे ते आंघोळ्या जे गेले ते आंघोळीला गेलं कोण कुठं संध्याकाळी ते राजा राणी होतील दिवसभर ते आम्ही भिकारी. असं वाटतंय का? मग तो किस्सा येतो तो गाडी घेतली आम्ही म्हटलं की कलावंत असू द्या कलावंताचा अपमान ना करू छोटा असू द्या तो कलावंत प्रेमानं बघायला तुमची गाडी कशी आहे ती. मग तिथून पण तमाशा सृष्टीमध्ये लक्झरी चालू झाल्या. मग आम्ही घेतली सगळ्या. पार्टीने लक्झरी घेतली भरपूर म्हणजे आता लक्झरी झाले. आता जेंट्सला एक लीड दिलं. आता परवा ते अस्त्राचा कपूरचं ते लूक पाठवला. विठाबाई तशी नटत नव्हती स्वतः मी आहे ना जाती जिवंत मी साक्षाला आहे ना. विठाबाई अशी नटत नव्हती. ते लुक वेगळा आहे तो लुक वेगळा तिने तमाशा केलेला look नाही तो. आहे. रॉंग आहे हे उलट तुम्ही द्या. तुम्ही हे माझी भाषा पाठवा. लक्ष्मण उतेकरांना फोन केला होता. ते म्हटले ताई आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. तुम्ही करताय माझ्या आईचं नाव लौकिक मला आवडलं पण आम्हाला विचारून करा. आणि आम्ही त्यांचं नाव होईल माझ्या आईचं नाव होईल म्हणून थोडा व्हिडिओ केला होता माझ्या मुलाने. पण त्याचा तुम्ही गैरफायदा घेतला. त्या लोकांनी काय बदनामी केली माहिती आहे त्यांच्या टीमने की तुम्हीच व्हिडिओ पाठवला ना तुम्ही आम्हाला परवानगी दिली. आम्ही केव्हा परवानगी दिली? परवानगी बघत दिली नाही अजून आम्हाला ते भेटलेच नाही. भेटलेच नाही आम्हाला प्रत्यक्षात. अजून आम्हाला भेटलेलं नाही. हे रॉंग आहे सगळं. आणि विठाबाईचा लुक जी मला माहिती आहे ना ते कुणालाच माहित नाही फक्त मी त्याचा साक्षीला आहे. काय जुने कलावंत वयाच्या 7 वर्षापासून माझ्या आई बरोबर मी आहे. वयाच्या 7 वर्षापासून मग आईचा लुक कसा आहे ते मला माहिती आहे की यांना माहिती आहे. तुम्ही पुस्तकावर चाललात आणि पुस्तक आहे ना ते ह्याचं बागुल राजा बागुल त्याच्या ते रॉंग आहे. पुस्तक देखील wrong आहे. आम्ही त्याच्यावर मी केस केली. केस केली होती आम्ही. राजा बागुलची कादंबरी आजीच्या नाव आमच्या त्यामध्ये मध्ये आदली शॉट खराब आहे ते. ते नको म्हणलं आम्ही. शॉर्ट आहे चांगलं आहे तुम्ही चुकीचं आहे ते. लिहिलं. हे सगळं चुकीचं लिहिलेलं आहे. कुणीतरी आमच्यातलं म्हणजे पूर्वी काय म्हणजे विरोध ते- लोक असतील हो काही लोक आमच्या विरोध लोक असतील ते विरोध लोकांनी त्यांना ती माहिती दिली. अर्धी अरे माहिती बळ्याने काय म्हणतात तुमच्या विठाबाईच्या मुलांनी माहिती दिली. विठाबाईची मुलं इज्जत काढतील का? विठाबाईची मुलं विठाबाईची इज्जत सांगणार आहे. त्याच्यावर देखील केस केली होती पण ते काय परत त्यांनी पैसे देत वाटतं. आम्हाला बाहेरनं कळले कुणाला त्या पुस्तकवाल्याला राजू बागूला काहीतरी पैसे दिलेत वाटतं उतेकरांनी आणि ते विकत घेतले पुस्तक. ते रॉंग आहे ना. आम्ही राजूबा तुम्ही त्या राजूबा आम्ही बोललो की त्या उत्तेकरला आई बोलली की तुम्ही काढताय चांगलं आहे माझ्या आईचं नाव फक्त त्यातले शॉर्ट आहे ते खराब आहे 2-3 ते नका करू. तर ते त्यांनी- घेऊ नका तुम्ही इथं या. काय काय स्टॉक मी तुम्हाला सांगते. स्वतः जाती जिवंत मी वारस असताना तुम्ही परस्पर कसं काय कुणाचं नाही पण केले. हा पुस्तकावर त्यामध्ये तुम्ही असं जाऊ नका. दाखवलंय, हे वेगळ्या वडिलांची ती मुलं वेगळ्या वडिलांची ते वेगळ्या असं दाखवलं. असं दाखवले त्या ते पुस्तकात. चुकीचं आहे. ते सगळं रॉंग झाले ना. आम्ही खरी स्टोरी सांगणार आहे. आमच्या समोर जे घडलंय ते डिलिव्हरी माझ्या आईची झाली त्या टायमाला मी स्वतः होते. रावटी डिलिव्हरी झाली नाही मी स्वतः होते. तुम्ही कशी पण डिलिव्हरी दाखवताय. जाणार आहे आम्ही सगळेजण वंशवळ आमचे म्हटल्यानंतर आम्ही केस करणारच की. जाणार आहे आम्ही. विठाबाईचे 7 पण माणसं आहे जिवंत. पण प्रत्येकाची तमाशा नाही करले त्यामुळे कोण कुठं नाही. आता मंगला बनसोडे नितीन कुमार त्यानंतर मालती नामदार त्यानंतर संध्या माने सोलापूरकर विठाबाई नारायण आणि आमच्या आजीच्या नावावर एक पार्टी काढली आमच्या मामानी विठाबाई नारायणगावकर तमाशा 4 आहेत. चालू आहे. हे कशा करता आमचा वादविवाद नाही की 4 कलाकार इथं जगतील 5 कलाकार तिकडे जगतील असे करता 4 आईच्या नावावर करेल. प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये आजीचं नाव घेतलंच जातं. लोकांना माहिती आहे हा ही कोण आहे विठाबाईची मुलगी आहे. पूर्वीच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या याच्यावर नावच असतं. आता आमचे वडील वारलेले आहेत पण त्यांनी सांगितलं ते लेखक होते त्यांचे वगनाटे लेख गाजलेले आहेत.
आमच्या वडिलाचे वगनाट्य अतिशय सुरेख आणि आमचं जी धार होती वगनाट्याला शब्दांना ते एकदम खतरनाक होती. विष्णुबाळ आमच्या वडिलाचा आहे, बापू बिरू नंतर पिक्चर निघाला. नंतर पिक्चर निघाले. त्यावेळेला नोंद नाही केली पैशासाठी. हे लोक त्यांच्या घरात ज्यावेळेला अण्णा विष्णुबाळ पाटलाचे भाव होते त्यांनी आम्हाला म्हणजे माझा भावच दिसतो माझा भाव दिसतो असं पप्पाला म्हणायचे ते. पण ती लेखी नाही लिहिली. आपण कशाने लिहिली होते. आम्ही विष्णुबाळा माहीत बी नव्हता कोण पिक्चरवाल्यांना. हे आम्ही काढलं, आमच्या वडिलांनी काढलं. बापू बिरू स्वतः आम्ही बापू बिरूला भेटत होतो. ते जेलमध्ये तेव्हा त्यांना आमचं चालू होतं जेलमधनं फळं बिळं द्यायची महिन्याला चपल्या सकट आम्ही पोच केले बापू बिरूला. स्टोरी लिहाय करता स्टोरी लिहाय करता आणि, बापू बिरूची. म्हणजे आमच्या गावातले जेलर होते. काय नाव त्यांचं आमच्या गावात चव्हाण म्हणून जेलर होते रिटायर्ड झाले ते. काय नाव आहे कोणा ते पप्पाला म्हणजे तुम्ही ऐकताच द्या तुम्हाला मी तुम्हाला ते जेलर होते खुद्द. त्यामुळे त्यांनी आमच्या वडिलाला बोलवलं होतं. मग ते लिहित होते पप्पा आमचे त्याची कशी राहणी कशी धाटी कशी ते आमचे जेवढे वगनाट्य सत्य घटनेवर आहे. नाही वगनाट्य सगळं लिखाण होतं कशामुळे काय झालं कशामुळे म्हणजे सारांश लेखक हा मनाचा टाकतोच ना काय बी. पण त्याच्याकडनं पूर्ण विचारपास अटक करेपर्यंत त्याला अटक करून जेलमध्ये आणलं ना लास्ट स्टँडवर तिथनं तेवढं होतं. नंतर नाही त्यानंतर आता सांगता येत नाही. त्यांच्या मुलाने आम्हाला त्रास दिला. नितीनला किडनॅप करायचं प्लॅनिंग चालू होतं तो आतमध्ये. आणि बाहेरची मुलं आमच्या जेव्हा कम होता तुम्ही आमच्या तमाशा सृष्टीमध्ये हा नाचाचा प्रकार नाहीच. हां आमच्यामध्ये पूर्वी काय होत होतं पूर्वी ज्यावेळेला आमचे पूर्वज सांगा आम्हाला की पूर्वी लेडीज नव्हती लेडीज कलामध्ये स्टेजवर नव्हते तर गडे म्हणजे जेंट्सच असायचे. त्यामुळे थोडंसं शब्द असले यायचे तोंडात. जेंट्स कलाकारच साड्या नेसायच्या त्यांना नाच नाव दिले. अश्लील शब्द यायचे. अश्लील शब्द तमाशामध्ये थोडा अश्लीलपणा येतो असं. हे पब्लिक ग्रामीण आहे. हे तुम्ही ग्रामीण नाटक आणलं ना प्रकाश चांगल्याचं तुमचं ते चालणार नाही. तर ह्या पब्लिकला तमाशाच लागतो. आणि नाटक राहायच्या ग्रामीण सुशिक्षित पब्लिकला नाटक लागतं. आता जेव्हा आता तुम्हाला सांगतो तुम्ही थोडक्यात आता भावकदम तमाशानेच सगळे जोक आहेत. भावकदमला एक तरी साडी घातल्याशिवाय शो झाला का त्याचा मला सांगा. तमाशाने सोडलं त्यांनी साडी घातल्याशिवाय त्यांना झालं का कोण पॅपुलर झाले का. त्यांच्यात हर एक एपिसोडमध्ये साडी कोणाला तर कोणाला होतीच जेंट्सला. बघा तुम्ही आत्ता थोडे मी असं बोलून त्यांनी ऐकलं असेल नाही भरपूर ठिकाणी त्यांना साडीशिवाय विनोद झाला का मला सांगा. भावकदमाचे मी पहिल्यापासून एपिसोड बघा ज्यावेळेला चालू झालं तिथपासून बघा. पण हे तमाशाचे जोक आहेत. फक्त थोडे त्यांचं लेखन वेगळं. हे तमाशात कसं हजर जबाब आहे. आज नितीन तुमच्याबद्दल बोलू शकतो फाटकीने हजर जबाब आहेत कला म्हणतो आमच्याकडे. ते दिवसात काय होतं ते स्टेजवर काढतात फाटकीनं. ते हजर जबाबी कला म्हणतात. हे ह्यांना लेखन आहे. एक साचा तयार केला जातो तुम्ही एवढं करायचं आहे. फक्त भाषा सुधारतात आणि पाठवतात. तमाशातले जोक आहेत हे भावकदमाचे. इंदोरीकरी महाराज एवढे मोठे इंदोरीकर महाराज तमाशातले जोक आहेत. नावं ठेवतो तमाशाला. जोक काय एकदा काय त्याने एक आलं होतं मला एक 10 वर्ष भाषणाला कोणा तमाशाला पाठवतो बसता का इंदिराकर बोलला होता. मंगला बोनसर तमाशाला पाठीपोतर बसता का पूर्वी बोललेला आहे. तेव्हा ताजा होता तो तेव्हा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरला आमचा कार्यक्रम लावला होता. पाठीमागं इंदोरकर महाराजांचं तेव्हा लोकप्रिय नव्हती एवढे लोकप्रियता नव्हती त्यांना. हळूहळू चालू होती लोकप्रियता त्यांची. तेव्हा तमाशाला फुल पब्लिक. आता पाठीमाग तिथनं पब्लिक इकडे यायचं तमाशाला. त्याला ते जायला घेतला त्याने. हां सगळे काय पंढरपुरात देखील कीर्तनकारांनी बोलले होते त्या टायमाला. जैनुबाई आहे ना मेनबाई जैनुबाई पंढरपूरची मेन होती. मग कीर्तनकार त्यांनी देखील त्याचा अक्ष घेतला होता तमाशावर. ते झाले मिटवलं. आळंदी कशामुळे बंद झाले. आळंदीला कीर्तनकारांना तमाशा बंद झाले. आळंदीला 10 तमाशा असायचे पहिले. ही आळंदी 10 तमाशे असायचे पण बंद केलं. कीर्तनकारांनी एकजूट केली. आमच्याला पब्लिक तुम्हाला पब्लिक येतं आम्ही काय करायचं. आणि दादागिरी वाढली तिथं मला. आता सिटी झाली ती तयार. टायमिंगचं बंधन आलं.
तमाशातल्या लेडीजला नाचणारीने म्हणतात. ती आणि- नाचणारी चालली आणि चित्रपटात याला अभिनेत्री म्हणतात. अभिनेत्री ती म्हणतात काय ना. करते तीच करते. नर्तकी म्हणतात का आम्ही नाचणार नाही. आणि त्या नर्तकी कशा करतात आमच्या बरोबर नाचून दाखवा स्टेजवर. आम्ही शॉटवर एक shot करायला ना, आम्ही अख्खं गाणं आहे असं नसतं. आम्ही 3-3 तास स्टेजवर नाचतो. मी तर 10-10 किलो चाळ बांधून मी 2-2 तास चक्कर घेत होते. होट प्याशी बात म्हणून गाणं होतं ज्वलथिपचं. जेव्हा टाळ्या पडतील तेव्हा ती चक्कर थांबवायचो आम्ही. असे उरफाडे कमानी घेऊन डोक्यावर नाचायचो. करतील का आता. जरी केलं ना तर करून दाखवा मी तर म्हणते. पहिले होते तमाशामध्ये लेडीज होत्या, भारदार लेडीज होत्या. आमच्या आई रघुवीर खेडकरमध्ये रघुवीर खेडकर तमाशा एक आहे, त्यांच्या बहिणी होत्या. मंदा खेडकर होत्या, अलका खेडकर. आमची ह्यांची बहिणी मालती नामदार, विद्या म्हणा, परत आणखून भारती. भारती लक्ष्मी ह्या चांगल्या कलावंत होत्या पहिल्या. प्रत्येक कलावंत. तमाशामध्ये कलावंत चांगले होते, लेडीज कलावंत. पब्लिक असं थांबायचं. त्यावेळेला गरोदरपणा नसलं तरी पब्लिकला अरे बाबा घोरघोर बाई नाचती. आणि आता बाय पुढं पोट वाढलं हे वाढलं असं म्हणतात आता आता. म्हणतात खाली पडल वर पडल. ही भाषा सहन करावं लागते आम्हाला. सहन करावं लागते. आता आम्ही 9 दिवस 9 महिने नाचले स्टेजवर. त्यावेळेला कोण बोललं पब्लिक नाही? शहाणं होतं. कलेची होते. चाहते होते की घरदोर बाई एवढी नाचती. मग माझ्या आईचा हाच किस्सा झाला. माझा नितीन झाला. मला हाच किस्सा झाला की स्टेजवर नाचून मागं आम्ही डिलिव्हरी झाली आमच्या. पण माझ्या आजीला तर पाठीमागं नाचता शिंगणापुरा नाचता पोट दुखायला लागलं होतं. ते पाठीमागं आले यात्रा कमिटी यात्रेची लोक बायका नाही का असतात यात्रेला. त्या बायकाने हे केलं, डिलिव्हरी केली. चाको बिको काय सापडणार तमाशात म्हणून दगडात नाळतेची. विठाबाई कुठं पब्लिक वाढायला आले तेवढ्या ह्याच्यात तिने बांधून स्टेजवर आले. पॉट बांधलं नाही, काष्टा घालून तशीच वल्ली. सगळं बेड्स वाका पायाला होतं. पब्लिक वरडायला लागले. मी एकटी नाचत होते पुढं. हे तुझी आई कुठे. पब्लिक एवढं मोठं होतं मला ऐकणार नाही म्हणून घाबरत माझ्या लेकीला काय कर म्हणून अशीच काष्टा बांधून स्टेजवर आली. पब्लिक गेले निघून. हे माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. तुम्ही त्या विठाबाईचा तमाशा पिक्चर काढणार लोकांना एवढीच विनंती की तुम्ही खरी स्टोरी माझ्याकडनं घ्या, पुस्तकावर जाऊ नका. खरी स्टोरी मी जाते जिवंत, मी जिवंत आहे. विठाबाईची मुलगी थोरली. तुमचा हा कितवा शो आहे असं तुमच्याकडे काउंट आहे का? म्हणजे हा शो म्हटल्यानंतर म्हणजे पहिल्यापासून का मी हा, पहिल्यापासून. म्हणजे मी वयाच्या 7 वर्षापासून. आता माझं रनिंग 74 वय आहे. बापरे. मग आता तुमच्या अंदाजने किती शो झाले असतील? आमचे वर्षाला 210, 230, 220 बापरे. असे शो होतात. आणि ज्या टायमाला मी माझ्या आईकडे होते ना त्या टायमाला तर आम्ही एकच महिना फक्त आषाढ बंद होतं ना. आम्ही थिएटरला पण कार्यक्रम करायचो बरं. आणि बाहेर पण गणपतीचे पण कार्यक्रम करायचो. बरं. म्हटल्यानंतर ते 12 महिन्यात 1-2 महिने 10 महिने कार्यक्रम पहिले करायचो. बर. 2 महिने फक्त सुट्टी. भर पाऊस असतो ना म्हणजे आता जे 7-5 त्या टायमाला, त्या त्यावेळेला 2 महिनेच फक्त सुट्टी, बाकी 10 महिने हा बर म्हणजे तुम्ही कायम गणपती काम. वगैरे सगळं आम्ही करायचो त्यावेळेला. आणि आता फक्त ऑक्टोबर ते मे
काय काय बदललंय तेव्हाचं आणि आताचं जर कम्पेअर केलं तर? आता तेव्हाचा तमाशा कसा होता म्हणजे माझ्या अगोदरच माझ्या आजोबाचं किंवा माझ्या पंजोबाचं मातीचं स्टेज होतं. भाऊ बापू मांग नारायणगावकर हे माझे आजोबा बरोबर. आणि नारायण खुडे हे माझे पंजोबा. पंजोबा. तुमची विठा- 5वी पिढी. हा विठाबाई नारायणगावकरे ही माझी आई. आई. बरोबर. आणि माझा मुलगा नितीन बनसोडे आणि अनिल बनसोडे. म्हणजे पहिल्या 5 पिढ्या म्हणजे कसं काय तुम्हाला सांगते की आमच्या खानदानीमध्ये 4 पिढ्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. म्हणजे 3 पिढ्यांना. बर ज्या टायमाला माझे पंजोबा होते हे काय त्याला मला तेवढं आठवत नाही. बर म्हणजे नारायण खोडे नाव होतं त्यांचं. बर तो तमाशा काय मला आठवत नाही पण सांगतात. बरोबर. माती स्टेज होतं, गॅसबत्ती होती, टेंबे होते. बर पहिले तमाशे करायचे. हां. हां नंतर माझ्या आजोबांनी तमाशे मातीतच केले. फक्त आईपासून थोडं वेगळं लागलं. वेगळं. असं म्हणजे फळ्यांचं स्टेज, बैलगाडीमध्ये प्रवास केला, गॅसबत्तीमध्ये स्टेजला गॅसबत्ती लावली, टेंबे लावले, झाडाखाली तमाशे केले. बर म्हणजे जिथं सावली असेल तिथं तमाशे करायचे दिवसभर. बर सावली असेल तिथे तमाशे तिथं करायचे. तमाशे झाडाखाली बर जुने बरं का. हां. तेव्हा वाद्य पण फार नसतील ना? नाही एक फक्त तुंतुन टाळ, हां. हलगी हां. हलगी होती पहिल्यापासून. तुंतुन टाळ, हलगी, ढोलकी आणि पेटी. पेट. पायपेटी म्हणतात त्याला. बर पायपेटी होती ती. आता आर्गन निघाले, आता केडी बोर्ड निघाले, पॅड निघाले, कच्ची निघाली. म्हणजे आता सगळं वेगळं बदललेलं आहे. बरोबर. तुमचा पहिला नाच आणि पहिलं गाणं आठवतंय का? मी पहिल्यांदा ती 7-8 वर्षाची होती ना हां. त्या टायमाला माझ्या आईला काही घरातल्या लोकांनी फसवलं होतं. म्हणजे मी नाचायला निघणारच नव्हते. बर माझ्या आई म्हणजे तुला शिक्षण वगैरे करून हवा तर घेतला तरी चालेल. हॅलो हां हां मोठा कर. अहो तुम्ही अनिलला फोन करा की. हां बरं असं जाऊ द्या मरू द्या काय करायचं आपलं दुसरं पोरगी बघा. हां बघा चालतं 1-2च मिनटं मी बाहेर आले. हां थांब मी शाळेला कर नाही पण फोन येतात हो. काय काय लोकांचे फोन अर्जंट असतात ना. बर बोला. मी म्हणत होते की पहिला शो किंवा पहिलं गाणं तुम्हाला कुठलं मेगा विषय आठवतं? कसा होता. पहिलं गाणं म्हटल्यानंतर माझ्या आईने काय केलं मला 8-9 वर्षाची असेल तर हां. तमाशात नाचायला घेतलं माझ्या आईने. हं. कोंडवं कोपरे म्हणून पुण्यामधलं गाव आहे. कोंडवं बरं. कोपरे म्हणजे त्याचं नाव बदलले असेल आता. त्या टायमाला माझ्या आईला काही आईच्या बहिणीने काहीतरी निघून गेले होते. बहिणीच्या पोरी निघून गेले. मग आई एकटी पडली. हं. आणि आईची इच्छा होती की बाबा मंगलला काहीतरी शाळा शिकवाय करावं. पण मला दुसरीपर्यंत शिकवली आणि तमाशात आणली आई. बर म्हटली तुला चाळ आणते. आता मी ऊस असल्यामुळं लोकांना वाटत होतं मी 15-16 वर्षाची आहे असं पब्लिकला वाटायचं. दिसताना असं वाटायचं. दिसतं असं वाटायचं. तब्येत वगैरे होते माझी. मग हां. तिथं कोंडवं कोपऱ्या गावात मध्ये मी चाळ बांधला. बर चाळ बांधला त्या टायमाला गाणं होतं बघा ते गाणं म्हणजे स्टेजवरच घेतलं गाणं ते. एकदम जुनं होतं गाणं ते. म्हणजे निवांत आठवा काय काही नाही आपल्याला. म्हणजे थोडं मला अगोदर मी नाचले बरं का. तर म्हणजे बरं. म्हणजे गाणं म्हणत नव्हते अगोदर. बरं. मग गाणं म्हणायला सुरुवात केली का नाही हां. ते गाणं मी हिमालय गोदमीमधले मालाशांचं गाणं आहे ना. एक तू जो मिला सारी दुनिया मिली खिला जो मेरी महफिल में दुनिया खिली. हां, हां. हे गाणं स्टेजला मी घेतलं पहिल्यांदा त्या गायलं. टायमाला. बरं. त्यानंतर मग ते सत्यवान सावित्री पिक्चर निघाला. हां. त्यातले गाणं म्हटले मी ते जीवनी ज्योत तुम्ही संग बांधी क्या तोड़ेगी इस बंधन को जग की तूफान दे रे
ते एक बसवलं. बर म्हणजे असं म्हणजे गाण्यावर गाणी जशी निघाल तसं मग तिथनं पुढं मग शेवट मग मला दादा कोणकेपर्यंत आणलं. मग दादा कोणकेची गाणी हापचड्डी वगैरे घेऊन माझी बहिणी संग मी नाचायची. बर तिथं दादा कोणके संपल्यानंतर अमिताभ बच्चनचं आलं, पॅन्ट वगैरे घालून मेरे अंगणे में हे गाणं. म्हणजे जशी स्टेप बाय स्टेप बाय अशी वेगळी वेगळी वेगळे वेगळे म्हणायला. वेगळे पण जास्त जेंट्स गाणे मी लई नाचले. बर जेंट्स गाणे लई नाचले, पॅन्ट शर्ट. तेव्हा काही गडी नव्हती ना. गडे नव्हते हा, म्हणजे ते उलट झालं होतं. मम्मीच नाचायची पॅन्ट शर्ट वगैरे घालून. हा. पहिल्यांदा नऊवारी साडी जेव्हा चाळ बांधला तेव्हा नऊवारी साडी नऊवारी होती. साडी ती पण ती परिस्थिती फार बिकट त्या टायमाला होती मॅडम. म्हणजे कसं होतं की आमची परिस्थिती जेवणावर आम्ही तमाशा केलेत गावात. म्हणजे म्हणजे ते आमचे 20-25 कलाकार त्या टायमाला, आत्ता 150-100 झालेत. बरोबर. पण त्या टायमाला कसं होतं की 5-25 कलाकार नुसतं बरोबर असायचे, ढोलकीवाले, तबलेवाले, वाघातले 4 कलाकार. मग ज्या गावात जावं त्या गावची यात्रा असेल ना, हा मग त्यांनी फक्त प्रत्येक घरातनी जेवण द्यायचं. भाकरी अशा गोळा करायच्या, बर कालून गोळा करायचं आणि ते दुपारी खायचं. ते दुपारी खाऊन मग संध्याकाळी स्टेजला नाचायचं. मग तमाशा चांगला झाला की मग ती गावातील लोक परत भाकरी बिकरी कालवून द्यायची. बर याच्यावर देखील तमाशा केलाय बिगर पैशाचा. बापरे, सही आहे. आताच्या काळात असं म्हटलं जातं की CEO असतात मोठ्या बायका आणि बिझनेस वुमन होतात. तुम्ही लिटरली बिझनेस वुमन वाटताय मला, कारण इतक्या लोकांना सांभाळायचं, ते सगळं त्यांचं हवं नको ते त्यांना बघायचं, अख्खे शोज लावायचे, प्रोग्राम करायचे, या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते की तमाशामध्ये बाई जास्त पुढे असते, सगळ्यात महत्त्वाची बाई असते. सो ही गोष्ट आपल्या पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये किती महत्त्वाची आहे. हो, है ना? बरोबर आहे की. बाई म्हणजे कसं काय की काही लोक तमाशाला देखील नाव ठेवत होतो की बाई नाचती, बाई नाचती, बाई नाचती. पण ही कला आहे, तिच्या अंगीच कला असल्यानंतर ती काय करणार. पण ती संसार देखील करू शकते ना. बाई स्टेजवर नाचू शकते, ती कला संसार देखील करू शकते. आपलं मंगला बनसोडे जिवंत आहे म्हणून ते पण रसिकांची मागणी असते. आणि मी पण बोललेले आहे, बाई जोपर्यंत माझी जीव आहे तोपर्यंत मी स्टेजवर करणार. स्टेजवर मरण आलं तरी चालेल. कसलं भारी. त्याच्यामुळं त्या तुम्हाला तर 5 पिढ्याचा संदर्भ सांगितला. म्हणजे नारायण खोडे ही पहिली पिढी आहे, भाऊ बापू मग नारायणगावकरी दुसरी पिढी, विठ्ठलबाई नारायणगावकरी तिसरी पिढी, मी माझ्या बहिणी ही 4थी पिढी, 5वी पिढी नितीन आणि माझ्या आईचं नाव चालू होत्यात माझ्या कैलास सावंत, भाऊ माझ्या बहिणी. बर हे म्हणजे 5वी पिढी सर्व. आणि 5 पिढ्यापैकी 3 पिढ्यांना पुरस्कार मिळला आहे. माझ्या आजोबाला भाऊ बापू म्हणजे माझा मामा आणि माझा आजोबा त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला डॉक्टर राजेंद्र प्रसादच्या हस्ते, बर. पहिला पुरस्कार. दुसरा पुरस्कार माझ्या आई विठ्ठलभाऊ म्हणणार होते ते व्यंकटरामन बरोबर. ते राष्ट्रपती होते रे, त्यांचे असते. आणि तिसरा मला जी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे तो रामानंद कोविंद यांच्या हस्ते मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. बरोबर. आता नितीनला मिळायची फक्त माझी इच्छा आहे. अरे नक्की मिळेल. त्याला मिळालं म्हणजे बरं होईल. आणि शेवट मी माझ्या सर्व जे शासकीय लोक आहेत त्यांना एक विनंती करते की तुम्ही सगळे मोठ्या लोकांना पद्मश्री देता, सगळ्या नट लोकांना मिळाला, सगळ्या लोकांना म्हणजे मिळाला आहे, मोठ्या लोकांना म्हणजे कलावंत आहे त्यांना तुम्ही दिलेला आहे. तर मी एक छोटी मोठी कलावंत आहे मंगला बनसोडे. मी देखील वयाच्या 7 वर्षापासून आता 74 वय झालं तरी स्टेजवर मी नाचते, तरी मला देखील पद्मश्री मिळावा याकरता माझी विनंती आहे. आमची सुद्धा. नक्की. मी एक गाणं म्हणू, मी एक लावणी म्हणते. मला तुमच्या समोर लावणी सादर करायची फार इच्छा झाली. मला तितकं तुमच्या इतकं छान जमणार नाही, पण तरी. खड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजल बियाण. तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. घाटा घाटन उभारी भरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोला, अग तुझ्या उसाला लागल कोला. आता ही ढप आहे ना, फक्त ढप थोडी फिरवायची. आता तुम्ही होऊन ढप जाऊ. ढप कसं आहे, फड सांभाळ तुर्याला गाला, फड सांभाळ तुर्याला गाला. तुझ्या उसाला लागल कोला. म्हणजे यात ढप वेगळी वेगळी आली. बरोबर. आला लागला. हा. तुझ्या उसाला लागल कोला, मुळ जमीन काळ सोन, त्याचं नामांकित रुजलं बियाणं. घाटा घाटाने तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. घाटा घाटान उभारी भरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाईच जागा उरली, रंग पानाचा हिरवा होला, रंग पानाचा हिरवा होला. तुझ्या उचलला लागला कोल्हा. असे ढप ढप काढले. कसलं भारी. तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुमचं फळावरच जमलं. फळावर जमलं. किती लोकांची जमत असतील सांगा बघूया. सगळ्यांचे जमतात लव्ह मॅरेज, सगळ्यांच्या समाजात जमतात. तुमची काय स्टोरी होती? माझे मालक लेखक होते, वगनाट्य लिहायचे सगळे. बर. स्टेजवर माझ्या आईच्या तमाशामध्ये ते कामाला होते. बर. त्यांना महिना बघा होता 210 रुपये महिना. पण त्यावेळेला म्हणजे ते बरोबर आहे ना. बरोबर. हा 240 दोघात, 420 का काहीतरी दोघात होते. बर. पण ते नंतर मग आमचे मालक लेखक म्हणून आई बरोबर काम करायचे. रक्तात नाही कुराड म्हणून माझ्या आईचं प्रसिद्ध वगनाट्य होतं. बर. त्यात राधा विडी आई करायची आणि पाटील भुजंगराव पाटील माझे मालक करायचे. बर. भुजंगराव पाटील माझे मालक म्हणजे रक्तात नाले कुराडमध्ये ते बलात्कार शीन वगैरे सगळं म्हणजे परफेक्ट स्टेजवर करायचे. आणि वग पण लिहायचे. आणि स्टेजवर म्हणजे प्रत्येक वग नाट्यामध्ये नवरा बायको म्हणून काम केले दोघांनी, माझ्या मिस्टरनी आणि माझ्या आईने. ते वग लिहायचे ना, तर आमची आई काय म्हणायची, त्या टायमाला ह्या गाड्या नव्हत्या, त्या टायमाला ट्रका, त्या खिडकीच्या गाड्या नाही का, बाजारी गाड्या असतात त्या. मग त्यात जाऊन बाबा मंगल त्या रामचंद्रला हे कर, बोंसडे कोण म्हणत नव्हतं, लेखनाला थोडी मदत कर म्हणून मी गेले. आणि मी गेल्यानंतर एकामेकाचं लिखाण वाचता लिखाण करता आमचं जमलं. लिखाण एकामेका रोज बसून मग त्यांनी पिक्चर सॉरी वगनाट्य काढलं. वेडी मी झाले तुझ्यासाठी. हे वगनाट्य काढलं त्या टायमाला. मग ते जरा थोडं वेगळं झालं. थोडं आईला आणि ते आमच्या वडिलाला पसंत नव्हतं. म्हणजे का पसंत नव्हतं, आबा तुझ्या आयुष्याचं पुढं काय आहे, एक चांगला मालक केला असं चांगलं राहिलं असतं म्हणजे काय झालं असतं म्हणजे. पण माझ्या मालकाने पुष्कळ मला सहकार्य केले. माझ्या मालकाने तमाशा करता जमिनी घाण ठेवल्या, जमिनी विकल्या आमच्या मालकाने. तमाशासाठी जमिनी विकल्या. जिथं मडीपुरतात का नाही तिथं काम केलं आमच्या मालकाने. त्यांना जमिनी इनाम दिले, त्या विकल्या जमिनी.
तमाशा काढला. कलेचा छंद होता आमच्या मालकाला. सगळं कलेसाठी चाललंय, म्हणजे तुमच्या बसवरती पण कला हे जीवन आहे असं लिहिलंय. होय. हे किती इन्स्पायरिंग वगैरे शब्द आता कमीच वाटायला लागलेत, म्हणजे किती बोलावं असं लिटरली वाटतं. कारण सौंदर्यासाठी तुमच्याकडे जागा नाहीये. नाही, कलेसाठी सौंदर्य जागा नाही, फक्त कला. कला हे सौंदर्य. हम्म. कला हे सौंदर्य आहे. आम्ही स्टेजवर मस्त चांगला दिसतो. आम्ही दिवसा कशा दिसतो बघा, कळलं. पण आमची अंगी कला आहे छोटी मोठी, ते आम्ही स्टेजवर दाखवतो. पण तमाशा म्हणजे नेमकं काय आहे मला सांगाल का? म्हणजे लोक- आम्ही लोक एवढं म्हणून तमाशा म्हटल्यानंतर लोककला हे तमाशा म्हटल्यानंतर मनोरंजन, लोक मनोरंजन. तमाशाचा अर्थ म्हणजे जुन्या काळापासून ते तमाशात पडलेलं नाव आहे. आता माणसं पण काय काय म्हणतात का नाही, हा ए भांडणं पुन्हा झाली का नाही, ए इथं काय तमाशात आता आलं तुझं, म्हणजे तमाशात नाव येतं काय ना काय लोक ते तमाशा, पण तमाशात तसं नाही. तमाशा म्हटल्यानंतर आम्ही कला करून तुम्हाला दाखवणार, याला म्हणतात तमाशा. लोककला म्हणजे तमाशा. त्याचा अर्थ चुकीचा काढले गेले. तमगुणाचा तमाशा. तमगुणाचा तमाशा. तमाशा. लोककलेचा तमाशा, तमगुणाचा तमाशा. पण त्याला अश्लील स्वरूप कसं मिळालं किंवा कोणी सांगायला सुरुवात असले केली? जुने लोकांचं काय झालं माहितीये का, की जुने लोक जी गडी नऊवारी साड्या नेसून जायचे का स्टेजवर, गडी म्हणजे ती बाई नव्हती. येणाऱ्या पक्षकाला काय वाटायचं ही बाईच आहे. मग एकामेका ते असले ते बोलायचे ना, ते गडी लोक बोलायचे. गडी बोलायचे दुसऱ्या सोंगाड्याला, सोंगाड्या त्यांना बोलणार. मग त्या लोकांचा, जुन्या बायकांचा किंवा जुन्या लोकांचा समज आला की बायकाला तमाशा नको बघायला, इथे लय असतील ते असं व्हायचं. असं पूर्वी घडलं. पण माझ्या तमाशाला मी नाशिकला नुसत्या बायांकरता कार्यक्रम केला, औरंगाबादला, सातारला केला, नुसते लेडीज करता कार्यक्रम केला. तसं आम्हाला कार्यक्रमामध्ये देखील थोडे बदल करतो ना आम्ही. समोर लेडीज असल्यानंतर आम्ही कसं असले बोलू, शेवटी मी पण बाई आहे, ती समोर बघणारी बाई आहे. आम्हाला थोडं नॉलेज आहे ना. तुम्ही कोल्हापुरात पण केला होतात ना मला हो वाटतं. हो हो. त्यांना ओढून आणून बायकांना स्टेजवर नाचायला लावलं बायकांना. हा का? काय होता किस्सा तो? ते कसं झालं माहिती का, स्टेजवर म्हणजे त्याला लय वर्ष झाले. मला ती टोपी घालायची सवय होती, लावणीला टोपी वगैरे घालून ते जुनी लावणी घ्यायची. काय त्या लावणीचं नाव काय लक्षात नाही माझ्या, पण ती लावणी घ्यायची. ते लावणी घेता घेता नाचता मग बाया आपलं नुसतं असं बघायचं. त्यांना म्हणायचं का बघता, टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, तुम्हाला जर हाऊस आहे ना तमाशा बघायची वाजवा ना. मग त्या बाया शिट्ट्या वाजवा, टाळ्या वाजवायच्या. मग तुम्हाला हाऊस या माझ्यासमोर नाचायला. सगळ्याला मी नाचायला स्टेजवर काय काय बोलवायचे, काय खुर्चीवर उभे राहून नाचायचे. म्हणजे एवढं प्राधान्य दिलं मला. बाकीचे तमाशाबद्दल काय बोलू शकत नाही, पण मी तमाशामध्ये लेडीजने देखील पुष्कळ प्राधान्य दिलं. मला खासदारची ऑफर आली होती. ह्याच्यातनं काय पंढरपूर तालुक्यातनं खासदारची ऑफर आली होती. परत तुम्हाला सांगते मान तालुक्यातनं ऑफर आली होती. पण मी ह्या कलेकरताची ऑफर पण म्हणजे राजकारणात देखील मला ऑफर आली. तुम्ही व्हा, तुम्ही ते म्हणजे तुम्ही एवढे 100-150 लोक कळ लावून सांभाळतात, तुम्ही खासदार व्हायला काय हरकत नाही. तुम्ही जनताही सांभाळू शकता अशी काही लोक बोलली होती मला. उभं करण्याचा प्रयत्न केला होता, पण मी नाही राहिले. माझा तमाशा आणि माझे कलावंत उपाशी मरतील मी आले तर. त्यांचं कुटुंब इथं आहे 100चं कुटुंब किती आहे मागं. प्रत्येकाच्या घरात आई बाप तर असतील, पोरं बाळा असतील, भाऊ चुलते मालते कोण असतील. आताची पिढी किंवा आताच्या मुली तमाशात येतात का? काय काय येतात, ज्यांना गरज आहे ते येतात, ज्यांना गरज आहे ते येतात. आता काय झालंय, गोंधळ जागरणवाल्यांनी पण सत्यानाश करून टाकलाय. का गोंधळ जागरण हे देवाचं आहे, देवाचं गोंधळ जागरण आहे. हा
मग तुम्ही विचार करा की देवाचं गोंधळ जागरण आहे म्हटल्यानंतर तिथं देवाचंच गाणे पाहिजेत. हम्म. आता तिथे डिस्को गाणी तिथे लावण्या व्हायला लागल्यात. तिथं लावण्या व्हायला लागल्यात. आता स्टेजवर आम्ही नाचायला गेलो किंवा मुली नाचायला गेलो तर दगड मार, ए इकडे बघे, इकडे इकडे बघे, कुठं स्टेजवर आमच्या प्रत्येक तमाशामध्ये काय लेवल आहे. प्रत्येक तमाशात पुढची पोरांनी चेष्टा करायची मुलींची, इकडे बघेन इकडे बघून नाचेन तिकडे बघून नाचे, ए इकडे बघे, ए इकडं बघ, असं कुठं आमच्या स्टेजवर. आणि त्याच बाया गोंधळ जागरणावर जात्यात नाचायला. त्या बाया ज्या पब्लिक त्यांना शिव्या देतात त्या बाया गोंधळ जागरणामध्ये नाचतात. आता गोंधळ जागरणा खरी मुरळी नाही, सगळ्या आमच्याच बाया नाचतात. तिथं मोठी मोठी लोक घरातल्या बायका घेऊन पाया पडतात त्या मुरळीच्या. म्हणजे ह्या स्टेजवर तुम्ही शिव्या देता आणि गोंधळ जागरणा नाचायला गेलो म्हटलं की आमच्या पाया पडत आहे. तुम्ही 17-18 वर्षांच्या मुलींना जेव्हा शिकवता तेव्हा पहिलं काय शिकवता? मुजरा, पहिला मुजरा असतो आमचा. बर. पहिला मुजरा झाल्यानंतर मग मुजरा कसा नाचायचा, मुजरा करताना कसा अभिनय करायचा, हम्म. कशा अदा करायच्या, हा मुजरा असतो, ती शिकवतो. त्यानंतर मग लावणी आली, डॅन्स आला. स्ट्रक्चर कसं असतं? म्हणजे आता काय आहे, तमाशा म्हणजे लावणी एवढंच माहिती आहे, पण त्याच्यामध्ये तमाशा लय म्हणजे गोष्टी लावणी आहेत. नाही, हां, तमाशामधनंच लावणी जन्माला आली. बरोबर. पेशव्याच्या काळापासून हे तमाशा प्रसिद्ध आहे. हम्म. पेशव्याच्या काळापासून त्यात लावणी. हम्म. आता लावणी वेगळी झालेली आहे, हम्म. पण तमाशात लावणी तमाशामुळे लावणीमुळे तमाशा नाही, तमाशामुळे लावणी. बरोबर. पण तमाशा आहे ना, आणि लोकांची हागणदारी ते आमची वतनदारी. हम्म. आम्ही कुठंही तमाशा लावतो, सामान लावतो आणि तमाशा दाखवतो. असं जीवन आहे तमाशा. थोडक्यात ह्या सगळ्यांपेक्षा हे लोकनाट्य लोक तमाशा हा श्रेष्ठ आहे. हम्म. तमाशा 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 नावं का ठेवतात? तमाशा ही जिवंत कला आहे. हम्म. रस्त्याने जर एखादी लेडीज आमची चालली बाजारला येते का, अरे रे नाचणारीन चालली रे, नाचणारीन चालली रे. आणि त्याच रस्त्यानंतर माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी बघत चालले, अरे ती हिरोईन चालली रे, ती नटी चालली रे. असं का? त्या पडद्यावर आहेत. आम्ही स्टेजवर ओपन आहे. मी तुम्हाला सांगितलं, बोलून दाखवलंय की तुम्ही असं कमी जास्त का करता. ती पण बाई आहे, मी पण बाई आहे, मुली बाई आहेत. तुम्ही मोठ्या मोठ्या लावणींना, मोठ्या मोठ्या डीजे पार्ट्यांना 10-10, 15-15 लाख रुपये देता. त्यांना स्टेज बनवून देता, त्यांना बाउन्सर आणता, त्यांना स्पीकर मोठे मोठे बॉक्स आणता, त्यांना काय काय ती मेकअपची गाडी काय विनवा काय आहे ना, ती गाडी बोलावतात. ह्या गाडीमधनं काय काय मुली उतरतात ते श्रेष्ठ आहे. आणि आम्ही पोटा करता म्हणतो आम्ही 100 कलावंत. रात्री पण 10ला 9ला तमाशा केला की पहाटे 4ला सोडायचा, सकाळी हाजरीला 9ला तमाशा केला की 1-2ला सोडायचा. आम्हाला का पैसे कमी? आम्हाला का पैसे कमी? आणि जी 4 लावणे नाचते किंवा 4 गाणी नाचते तिला तुम्ही 2-3-3, 4-4 लाख रुपये देता. मला नाव कोणाचं घ्यायचं नाही. मग असं का? ह्या कलेमध्ये फरक का करता? मग मी म्हणते ना, मी आता 74 वयाची बाय आहे ना, कुठली हिरोईन येऊ द्या स्टेजवर माझ्या संग नाचून दाखवू द्या, लावणीवाली येऊ द्या, ऑर्केस्ट्रावाली येऊ द्या, नाहीतर पिक्चरवाली नटी एखादी येऊ द्या. प्रेक्षक तिला म्हणाल ही नटी नटी म्हणून, देखणी आहे ना ती. पण कला मी नाचून दाखवतो तसं नाचायला पाहिजे. कुणी पण ते शिकलेले आहेत, मोठ्या मोठ्या बाया नटी असले ते शिकलेले आहेत. आम्हाला शिक्षण आहे, आमचा गुरु म्हणजे आमची आईच. आम्हाला कथ्थक माहिती नाही, मणिपुरी माहिती नाही, क्लासिकल माहिती नाही. की ते हिंजवडीला कार्यक्रम होता आमचा.
मग तिथे स्वस्त 1 लिटर राखेल 1 रुपयाला त्या टायमाला. मग आता कलावंतांनी कोणी आपल्या हावऱ्या कॅन्ड भरून घे, हे भरून घे, बाटल्या भरून घे म्हणून घेतलं आणि ते डिगीत ठेवलं काय लोकांनी. आणि सायलेन्सर आणेवाडीला सातारा जिल्ह्यामधले आणेवाडी ना, तिथे सायलेन्सर फुटला. त्या थिनके सगळ्या गेला कुठं, त्या राखेल डब्यावर. ते अख्खी गाडी पिटली. म्हणजे 52 लाखाचे नुकसान झाले. 10-12 तोळं माझे जळले. असे खाली सोनं टिपटिप पडत होतं. सोनं पागळलं होतं. हां, आणि तुम्हाला सांगते 8 लाख रुपये रोख होते चैत्रातले. ते नोट्या जळल्या, सगळं जळलं. पण आम्ही त्यांच्याकडे नाही बघितली. माझी माणसं सुरक्षित निघाली. माझी माणसांना धोका नाही झाला, माझ्या कलाकारांना धोका नाही झाला. कलाकारांनी उड्या मारल्या गाडीतनं, एकही कलाकाराला इथे झालं नाही. ते पुरता आनंद झाला. माझ्या करोडो रुपयाचे नुकसान होऊ द्या, पण माझे कलाकार जिवंत राहिले हे बद्दल मला अभिमान वाटला. मी दुसऱ्या दिवशी लगेच सामान नवीन सामान भाड्याने आणून तमाशा उभा केला. नवीन असून तुम्हाला सांगते 2069ला काहीतरी 68-69 हां 1969लाच मला 69लाच माझी मुलगी जन्मली होती. म्हणजे 1 वर्षाची होती. तिला गाडी झोपवलं होतं आणि खाली नाश्ता करायला उतरलो आम्ही. कलाकार त्या टायमाला एकच गाडी, ट्रक. कलाकार त्यात, बायका त्यात, कर्मचारी त्यात, सगळे एकातच. मग नाश्त्याला लोक उतरली होती. कोणी चहा प्यायला, कोणी कुठं. आणि परत कलाकार वगैरे गेले का. कलाकार वगैरे गेल्यानंतर कोणातरी पाय पडला त्या मुलीच्या छातीवर, जागेवरच खलास. आता पोरगी दिस नाही, एवढी पोरगी होती 1 वर्षाची. तरी कलावंताला मी दुखवलं नाही. कशाकरता दुखवलं नाहीत आता की माझ्या कलेवर लय प्रेम आहे. लय कलेवर प्रेम. मी कला लय जपलेली आहे. मी अति कला जपलेली. तेव्हा मी कलावंताला, मग माझी मुलगी मेली, माझी गाडी जळली, माझा मुलगा कलाकार आणायला गेला तो वारला, माझा मुलगा कलाकार आणायला गेला तो वारला, माझी गाडीतली मुलगी कलाकारामुळं मेली, छातीत पाय ठेवून ती मुलगी वारली. तुम्हाला सांगते, पाय ठेवून कलाकार मुलगी, कलाकाराच्या राखेलमुळं डिझेलमुळं माझी गाडी जळली. तरी मी कलाकाराला नाही बोलले. का? कलेचा नाद. कला ही श्रेष्ठ आहे. माझे कलाकार हेच बोलले मी. तर नशिबात दोष आहे. कलाकारला काय दोष देऊन फायदा आहे. म्हणजे हा तमाशा करता एवढं 3-4 माझा मुलगा वारला आणि त्या दिवशी मी तमाशा करते. मला माहीत पण नव्हतं. माझा तिथं फोन नव्हता, रेंज नव्हती तिथं. त्या टायमाला हे फोन नव्हते, तेव्हा हे फोन होते. कसे ते पोस्टातनं फोन यायचे, हँडलाईनचे. त्या संध्याकाळी तमाशा आहे तर त्या रात्रीला पोस्ट बंद असतं ना, तो रातभर आमच्या गावातले माणसं फोन करतात, पण फोन उचलायला कोण नव्हतं. सकाळच्या पारी फोन पोस्ट उघडल्यावर तेव्हा ते फोन आला. तेव्हा कळलं की माझा मुलगा वारला. मुलगी गाडीत मेली, पाय पडला कलाकार. तर संध्याकाळी तमाशा केलाच मी. माझ्या आईवनी माझी डिलिव्हरी मागं झाली तरी तमाशा केलाच मी. 9 महिने 9 दिवस झाले तर तमाशा केलाच मी. पण लोक कलेला सोडले नाही मी. आणि अजूनही आता पब्लिक अजून काय मला म्हणत नाही, पण भीती वाटते थोडी. एवढं वय झाला बा, कोण काय बोलेल. परत अजून तर काय माझं रसिक मी परमेश्वर मानते. मी सगळ्यापेक्षा रसिकाला किंमत का देते की ते माझे देव आहेत. आज त्यांनी मला उचलून धरले म्हणून मी आत इथपर्यंत आले.
लोकप्रियता कुणामुळं गाठली? माझ्या रसिकामुळं गाठली. त्यांनी माझ्या कलेला दाद दिली, माझ्या मुलाच्या कलेला दाद दिली. ह्यामुळं ते अजूनही मला किंमत माझ्या कले देतात, म्हणून अजूनही स्टेजवर मी आहे. नाही आणि तुम्ही कायम राहाल. आम्हाला तुम्हाला कायम बघायचंय स्टेजवर. ओके, त्यासाठी ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. झाल्या लगेच आणि चुकून जर जा आलं तर मी थांबणार. आणि अशोक दादाने काय म्हणलं होतं मला, ते तुमचं अंतर आहे बघा. चुकून जर का ते काय मला म्हणतात, घ्यायचं. हा चुकून जर का जा आलं तरी म्हणतात मी पीस वाजवणार नाही. कडव्याला सोडताना म्हणलं की मग मी घेतच नाही. नाही ऐका मावशी ऐका, 3-4 वेळा तुम्ही घेतलं मला काय ऐकलं होतं ऐका. आता जे झालं मागचं हा. आता घेतलं तर मी काय करणार? बेशक थांबायचं. बेशक. पहिले माझे आई वडील होते या क्षेत्रामध्ये. बर मी शाळेला होते, पण आई कधी कधी आणायची ना, मला सोबत आणायची, सुट्टी लागली का हा. बघायला आणायची. मग ती मला आवड लागली नाही का, असं वाटायचं बाबा शाळा त्यावेळेस काय नव्हतं वाटत. हा. तेव्हा विचार येत नव्हता बाबा पुढे शिक्षण पाहिजे वगैरे नाही. मग ते वेळ लागलं नाही का यावं या क्षेत्रामध्ये. आणि घरची परिस्थिती बी जरा थोडी डाऊन होती ना. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. मला तुमची ओळख समजून घ्यायची आहे. मी नितीन बनसोडे, मंगला बनसोडे यांचा चिरंजीव, लोकनाट्य तमाशा मंडळ. आणि तुम्ही या तमाशामध्ये काय काय करता? आता मेन म्हणजे मी सोंगड काम करतो. मेन माझी पहिला मान माझ्या सोंगड कामालाच आहे. बर सोंगड काम करतो, गायक काम, हिंदी मराठी हम्म. सर्व गीतं, बर पुन्हा ढोलकी, बर तबला, पकवाज, ढोलक बापरे. आणि ड्रमसेट, पॅड, सगळं सगळं कॅशो, One- सगळं सगळं वन मॅन शो. वन मॅन शो. आणि आपल्या सर्वांच्या रसिकांच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादाने हे सर्व मला कला दिलेले आहे. हम्म. आता राहिलंय फक्त प्लेन चालवायचंच राहिले, बाकी सगळं झालंय. ड्रायव्हरिंग वगैरे सगळं, 10 चाकी असू द्या, 6 चाकी बापरे. असू हो, द्या, आम्ही सगळं. तेच बघतोय की तुम्ही सगळं मॅनेजमेंट पण इथे हो, आता तुम्ही सांभाळताय. सकाळधरनं बघितलं सकाळपासून असेल. आम्ही इथे आलेलोच मी आहोत. सकाळी 6ला उठतो हा. कम्प्लीट. बर 6ला उठल्यानंतर हे सगळं म्हणजे माझ्या नजरेत हे सेटअप सगळा लागला पाहिजे. बरोबर. राहण्याची सोय, पाणी, हम्म. स्टेज, स्टेजचं बाबा पब्लिकांना कुठनं कसं दिसलं पाहिजे, बरोबर. हे सगळं मी करतो. एवढं सगळं करून हा. मग त्यानंतर आंघोळ, नंतर देवपूजा, मग जेवण, मग 1-2 तासभर झोपायचं, विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळी परत कार्यक्रमाला सुरुवात. हजर. बरोबर. मला तमाशा म्हणजे मगाशी मी ताईंना पण विचारलं, तमाशा म्हणजे आम्हाला लावणी इतकंच माहिती होतं हो आतापर्यंत, पण तमाशामुळे लावणी आली आहे हे आज हो, कळलं. बरोबर तर बरोबर. मला समजून घ्यायचंय की तमाशामध्ये नेमकं काय काय आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे, आता मला म्हणजे जास्त जुनं बी माहित नाही, आता आईनं तुम्हाला सांगितलं बरोबर. असेल, मी आता अलीकडचं सांगतो. हा. तमाशा म्हणजे ही जिवंत लोककला आहे. हम्म. ही जिवंत लोककला म्हणजे कसं, ह्यात पहिल्या स्टार्टला गणगवळण. बरोबर. तमाशा म्हणजे पहिल्या स्टार्टला गणगवळण, पारिक. बर. गणगवळण झाल्यानंतर ती मावशी येते, गवळण म्हणजे काय प्रकारे मला. म्हणजे बाजाराची गणगवळण असते. हा. हम्म. बर. हा, तू गायकाच्या नंदाच्या नारी, हे हा. म्हणजे आता आईला माहिती आहे, म्हणजे बर. मला सॉरी माफ करा, मला काही एवढं माहित नाही. नाही. बाजाराची गवळण असते. बर. बाजाराची मग त्यानंतर गण झाल्यानंतर एक प्रत्येक लेडीज पुढे यायला एक लहिरा असतो ढोलकीचा. हा. बरोबर. प्रत्येक 4-4 जणीचा हा लहिरा असतो. बर. मग 4-4 जणीचा लहिरा आल्यानंतर मग त्या सर्व 20 ते 22 जणी स्टेजवर येतात, बर. लाईनीत उभा राहतात. बर. मग त्या 2 जण पुढे येतात, चला काय तुम्ही आज काय घेतलं, हा. हा तर बाजारला जायचं ना, तर आता आपल्यात जाणकार कोण, तर मावशी. बर. हा, तिच्या बरोबर आपण आपल्या सारा पुरी ठोरींचा बाजार आहे, बरोबर. कोणतर जाणकार बाई हात पाहिजेच. बरोबर. मग ते मावशीला हाक मारते, हम्म. अगं ये मावशे मावशे म्हणलं तर मग ती मावशी मागणं म्हणते, आले ग आले पोरी हो. हा. मग त्यानंतर ती मावशीची
एंट्री. मग ते प्रत्येक गवळीने विचारतं तू काय घेतलं, तर बरं. कोण म्हणतं मी दही घेतलं, कोण म्हणतं ताक घेतलं, बर कोण म्हणतं तूप घेतलं, असं दोघे तिघेला विचारतात. बर हा मग परत मावशीला विचारत तू काय घेतलं, हा तर मी आज घेतलं बाबा मी लोडणा. दुसरी बाई म्हणते लोडणं कसं काय, अगं काय करायचं बाई, मग नवऱ्याला मी सारखी बाहेर पळत असते, मग नवऱ्याने माझ्या गळ्यात घातला लोडणा घातला, मी पळाय गेले, लोडणा गळ्यात लोडणा पायात अडकवला, हा मी पडले की मग त्यात डबल मिनिंग कॉमेडी डायलॉग आहे, डबल मिनिंग बर असं. मग ते नवरा मागणं धरतो म्हणून मी आज गळ्यात घातलाय लोडणा. मग सगळ्याची तयारी झाली ना, मग झाली जायचं का बाजारला जायचं का म्हणलं चला बाजारला म्हणलं, मग तिथं ती हळीची गवळण म्हणजे बाजाराची गवळण. बर ओके तू गा ऐकायच्या नंदाच्या नारी किंवा हे दिवस उगवून किती वर आला बर हे असते. मग त्यानंतर मग ते अशा गवळणी फिरतात, घ्या ते घ्या तूप घ्या लोणी असं म्हणता कृष्ण तिकडे येतो, बर कृष्ण हात धरतो. बर म्हणजे कृष्ण म्हणतो मी कोण आहे ओळखलं नाही, मी तुम्हा सर्वांना घडवणारा हा कृष्ण. मग ती मावशीची आणि तिची थोडीफार कॉमेडी असते. हो बर कॉमेडी झाल्यानंतर बरं तुम्हाला माझी आता ओळख पटली ना, मग माझी विनवणी करा. मग ती विनवणीची गवळण असते. त्यानंतर एक टिपऱ्याची लेटेस्ट गवळण आपली आता म्हणजे आता चालू धर्तीवर बर टाकलेले. बर म्हणजे हे थोडक्यात- आतापर्यंत चाललंय गवळणी. मग घन गवळण झाल्यानंतर बतावणी सोंगाड्यांची, बर मग ते माझी एंट्री. बर माझी एंट्री झाल्यानंतर मग ते माझी कॉमेडी. बरोबर कॉमेडी झाल्यानंतर मग चला मग तमाशा आणायला जायचं. हम्म. मग तमाशा आणायला गेले की मग ते टायटल बर एक रंगबाजीची सुरुवात. बर व्हरायटी शो आपण म्हणतो ना, हिंदी मराठी हा गाणी. हा हा मग ते टायटल बर झाल्यानंतर नंतर मग गाणी. बर मग अशी 15-20 गाणी होत्यात. बर मग गाणी झाल्यानंतर मग शिलकार, शिलकारी म्हणजे गाण्यांचा कार्यक्रम संपतो. हा गाण्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मग शिलकार, बर एक पब्लिकाला एक शांत करण्यासाठी एक शिलकार असतो. बर म्हणजे शिलकार, मग शिलकार झाल्यानंतर मग वगनाट्य. बर मग वगनाट्य हा शेवटचा भाग, अच्छा. शेवटचा पार्ट बर बर वगनाट्य. म्हणजे असे 3 आयटम, गणगवळण, बतावणी, रंगबाजी आणि वगनाट्य. हा बर असं बर हा. 6 तासाचा कार्यक्रम आहे आमचा. 6 तास 6 तास कम्प्लीट. 9ला सुरू होते कम्प्लीट 3-3:30. पहिलं ज्या टायमाला वडील होते ना, हा म्हणजे विष्णू बाळा बापू विरू, त्या टायमाला लय वग चालली आमची. हम्म. वगनाट्याचं पब्लिक होतं. बरोबर पहिलं असं म्हणायचे गाणी बंद करा, बर पण पहिलं वगनाट्य आम्हाला बघू द्या. पण आता तसं नाही राहील. हम्म. आता म्हणजे युवा पिढी निघाली, बरोबर डीजे शो निघाले सगळे. त्याच्यामुळे पहिलं आता कवा नका करू अयो. असं सरळ सरळ बनते. पण आम्हाला गाणी पाहिजे. आता हे तुम्हाला बतावणीचं सांगितलं ना, हा हे देखील जास्त उशीर ऐकत नाही. बर गाणी कशी बी घ्या पण गाणी. म्हणजे आता तास पण कमी होत चाललेत का? म्हणजे आधी हो, खूप आता- असतील आता. म्हणजे आता पहिलं 8:30-9ला कार्यक्रम सुरू व्हायचा तर 5-5, 6-6 वाजवायचे बर पहिले. हम्म. पण आता टायमिंग बी कमी आलं, हम्म. 10लाच. पण आता थोडं 12 वाजेपर्यंत करतो आम्ही. बर पण काय काय ग्रामीण भागात चालतो उशिरा. थोडा उशीर हा उशिरा चालतो. आणि आता पहिलं कसं आहे, आता काय काय गावात काय म्हणतात, लय अश्लील घेऊ नका, हम्म. अश्लीलतापणा लय घेऊ नका, हा काय काय गावात म्हणतात. तमाशामध्ये जर आता तमाशाचं कसं आहे, थोडं पांचाळ बोलल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. पण ते एकदम पांचाळ नसतं, ते हम्म. त्याला डबल मिनिंग, म्हणजे त्याचं आम्ही उत्तर सोडवून दाखवतो परत, हा. ते बरोबर देऊन दाखवतो. आता आपण सिरियल बघतो, टीव्ही बघतो चालू धरतीला. आता ॲडव्हर्टाईज जाहिराती येतात. आता जाहिरात कोणच्या बी असतात, शेंडची असते, बॉडीची असते, हा सगळ्याची ॲडव्हर्टाईज आपण बघतो. बरोबर टीव्हीला फॅमिली घेऊन बघतो. बरोबर मग ते आपणाला बेकार वाटत नाही. मग तमाशालाच का आपण नावं ठेवतो. बरोबर तरी त्यातनं एखादा मी बोलत असतो, तरी त्यातनं एखादा शब्द गेला किंवा ॲक्शन चुकीची झाली तर माफ करा. पण ते थोडंफार घ्यावंच लागतं, बरोबर असं आहे ते. आता हे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता माझा एक पहिला सांदा होता, बाई काय गाडी आहे मोठी, हा माझा जॉक लावू का, हा मी माझा जॉक लावतो. मग ती बाई म्हणते का रे तुला कळतं का नाही, कुशाला म्हणतो गाडी मोठी आणि तुझा जॉक लाव का, हा अरे तुझा एवढा जॉक, हा काय पुरणार आहे माझ्या गाडीला, हा काय. आता हे आपल्याला ऐकायला वेगळं वाटतं. मग त्यात आता आपण त्याला सुधरून सांगायचं, बाई तुम्ही आम्हाला म्हणता एवढा जॉक आणि गाडीला कसं उचलू शकेल. मग मला एक सांगा, आता तुमची 10 चाकी गाडी आहे, हा ती जर का पंक्चर झाली हम्म. तर तुम्ही लावता कुठं, साईटला, बरोबर. 10 चाकी लोडची गाडी हम्म. आणि पंक्चर झाली, हा
मग ते पंक्चर काढण्यासाठी तुम्ही जॉक लावता का नाही? मग तो जॉक केवढा असतो? एवढा असतो. मग तुम्ही विचार करा बाई, एवढा जॉक एवढ्या मोठ्या 10 चाकी गाडीला उचलू शकतो, मग माझा जॉक तुमच्या गाडीला का उचलू शकणार नाही? ही अशी कॉमेडी असते ती बरोबर. डबल मिनिंगची. सही आहे. आता काय स्वप्न आहे तुमचं? आता स्वप्न माझी एकच आहे की आईच्या मागं माझं भरपूर नाव झालं. वयाच्या 7व्या वर्षापासून मी स्टेज सांभाळतोय. ते आत्तापर्यंत मी स्टेज सांभाळतोय. आता या 10 नोव्हेंबरला माझं 49 संपलं आणि 50 लागलं आता मला. हा. 50 लागलं. फक्त आता एकच इच्छा आहे की सर्व रसिकांनी बी म्हणजे मला सपोर्ट करावा. तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावा. आणि आईच्या मागं मला देखील, माझ्या आजीच्या मागं मला देखील राष्ट्रपती पुरस्कार मिळावा. एवढं माझं स्वप्न पूर्ण झालं की मी आनंदात वर जाऊ. नाही, पण तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवत सर. धन्यवाद. आणि उत्तरोत्तर असंच तुमचं काम सुरू राहू देत. ही धन्यवाद आमच्या ताई, सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. माणसं काय म्हणतात, म्हातारे माणसं म्हणतात तमाशा बघायचा माऊलाचा बघा दुसरे चलो. हलगी ढोलकी टाळ तुणतुण्याचा खनखनाट आणि चाळ घुंगराचा छनछनाट हा आवाज ऐकण्याची सुवर्ण संधी दवडू नका मित्र हो. महाराष्ट्राच्या लोककलेची महाराणी मंगला बनसोडे सोबत आजकालच्या तरुण मुलाचा चाहता विनोद सम्राट सिनेस्टार मास्टर नितीन कुमार बनसोडे करवडीकर आणि लोकनाट्य मराठी तमाशा 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 तमाशा.
तो गुजरता हुआ वक्त तो गुजर जाएगा, गुजरता हुआ वक्त तो गुजर जाएगा, जो बरसों बाद की जो याद रह जाएगा वो होगा इस हसी रात का कोई रोशन सा लम्हा. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतात त्याच आपल्यासमोर येत आहे. ज्यांनी आपलं उभं आयुष्याला तमाशा केलेला वाहिलं, बैलगाडीच्या तमाशापासून आताच्या सेलफोन कोच लक्झरीपर्यंत, मातीच्या स्टेज पासून तर आजकालच्या इव्हेंट स्टेज पर्यंत, वयाच्या 74व्या वर्षी सुद्धा ज्या वयामध्ये बायका माणसं मांडव नातवंड परतून खेळवतात त्या वयाशी आपल्या समोर येत आहेत एक सुंदरसा परफॉर्मन्स घेऊन आमच्या कंपनीच्या प्रोड्युसर आणि आमच्यासारख्या 100-125 कलावंतांच्या अन्नदाता येत आहेत मंगराज. आज हा पहिल्यांदा संधी आली आहे यात्रेमध्ये आपल्या पायाचं दर्शन घेण्याची आणि आजच्या कार्यक्रमाला आपण मला बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानत आहे. त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते, यात्रा कमिटी तसेच युवा मंडळी आज त्यांनी एवढं मोठं धाडस केलं आहे हा कार्यक्रम घ्यायचा. त्यांचे सर्वांचे मी आभार मानते. भरपूर आशीर्वाद द्या एवढे हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे. आवडलं ना तुम्हाला? ओके. नातवंड परतुंड नातवंड आहे, सुना आहेत, सर्व आहे. परंतु स्टेज काय मी सोडलेलं नाही. तुमच्या सर्वांचा देखील मी आभार मानते. तुम्ही सकाळ धरून आमच्या कलेवर प्रेम केलं. सकाळपासून तुम्ही आज आमच्या ह्या सगळं साहित्यामध्ये तुम्ही उभं राहिलात. जिथं नाही तिथं सकाळ धरणं पळत सुटल्याबद्दल तुमच्या सर्व टीमची मी आणि आरपार चॅनलची आभार मानते. धन्यवाद ताई.